4 षटकांचा सामना असेल दोन्ही संघांच्या माहितीसाठी. सेमीफायनलचा सामना. पंकज गोंधळे, केतन पाटील दाखल झाले आहेत. वेलकम असेल तुमचं. ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय. दुसरा सेमीफायनलचा सामना. पहिला चेंडू घेऊन दीपक सामना करतील अमोल वेतोस्कर. पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या खेळून काढण्यात यश मिळालंय. जोनस आहेत तिथे. एका धावेने संघाच्या धावसंख्येला प्रारंभ केला जातोय. शॉर्ट मिड ऑन रिझन मधनं एक धाव पूर्ण करून वैयक्तिक आणि संघाचं धावफलक इथे सुरू करण्यात यश मिळतंय अमोल वेतोस्कर यांना. 4 षटकांचा सामना आहे. 24 चेंडू आपल्याला फेस करायचे आहेत आणि या 24 चेंडूमध्ये कमीत कमी 40 धावा 35 धावा ह्या झाल्या पाहिजे तरच सामन्याला मजा येईल. मागचा सामना कोण विसरेल. राई विरुद्ध गोडदेव 41 धावांचं आव्हान होतं, परंतु उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर तो सामना जिंकला गोडदेव संघाने. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. इथे मात्र शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू वेगाने निघून जातोय. सीमारेषा पार येतोय. या सेमीफायनल मधील पहिला ब्रँडेड चौकार. यस डीजे. पुढचा चेंडू इथे लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय सरळ रेषेमधनं. अजून एक निलेश पाटील नावाचा ब्रँडेड चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत. निलेश पाटील आपली उपस्थिती दर्शवतायत. आम्हाला हा सामना जिंकायचा आहे. या क्रिस्टल ट्रॉफीवर आम्हाला नाव कोरायचं आहे. याच मनसुब्याने ही फलंदाजी पाहायला मिळते आणि कुठेतरी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आता मात्र डीप मध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र अजून एक मोठा फटका. आर पार दमदार ब्रँडेड षटकार. इज ऑन फायर. आता मात्र क्षेत्ररक्षक लावून देखील चेंडू सरळ सीमारेषा बाहेर जातोय. या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 15. दोन धावांनी धावसंख्या पुढे सरकले. 17 धावा 17. नक्कीच ही वाटचाल आहे मोठ्या धावसंख्येकडे. धावसंख्या 17 झाले. अजूनही पहिलं षटक मैदानात सुरू आहे दीपक यांच्या मार्फत. आता मात्र रिव्हर्स फटका. अजून एक चांगला दमदार 4 धावांसाठी मला वाटतं हा फटका जातोय. पंचांचा इशारा येतोय. रिव्हर्स स्ट्रोक. या 4 धावांनी धावसंख्या झाले तब्बल 21 धावा. षटकाची होते समाप्ती. 21. नक्कीच गाणं बैलगाडीचं वाजलंय, परंतु इथे मात्र बुलेट ट्रेनच्या स्पीडनी धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 6 चेंडूंच्या समतेनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे
21 धावा 21 विदाउट लॉस. सलामीला आले दोन्ही फलंदाज अतिशय सुंदररित्या इथे फलंदाजी करताना दिसत आहेत. अमोल वेतोस्कर, निलेश पाटील. नवीन गोलंदाज मला वाटतं व्हॅली रॉड्रिक्स. मागील 30 ते 35 वर्षांचा क्रिकेटचा दांडगा असा अनुभव आणि कुठेतरी अनुभव पणाला लावावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च झाले, त्यामुळे कुठेतरी ब्रेक लावावा लागेल या धावसंख्येवर आणि त्यासाठीच व्हॅली रॉड्रिक्स यांची गोलंदाजीसाठी निवड झालेली आहे. पहिला चेंडू व्हॅली यांचा स्क्वेअर लेग रिजन मध्ये, मला वाटतंय यस डी झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा. पायावर चेंडू टाकला होता आणि तो स्क्वेअर लेग मध्ये पाठवून देण्याचं काम फलंदाजांनी केलंय. 2 धावा मिळत आहेत. चालू असलेला सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय, अनुभवतोय. आगरी कोळी मास्टर्स चषक 2026. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशाकडे आणि यष्टीचितच्या रूपाने पहिला धक्का बसतोय तो म्हणजे गुडदेव मास्टर्स संघाला. अथर्व इथे यायचं आहे. इथे मात्र अमोल वेचोस्कर यांची जागा भरून काढण्यासाठी एक लेफ्ट हँडेड फलंदाज पंकज पाटील, ज्याने मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती. मला वाटते 9 चेंडू 22 धावा राई संघासमोर पूर्ण केल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील तो ठरला होता. त्यामुळे आता मात्र सर्व लक्ष असेल पंकज आणि निलेश या जोडीवर. धावा झाले 23 धावा 23. दुसरं षटक मैदानात व्हॅली रॉड्रिक्स एनिस भाईंदर विरुद्ध ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टर्स असा चालू असलेला सामना आपण पाहतोय. अंतिम सामन्यामध्ये कालच्या दिवसात जय मल्हार वाघबीळ संघ हा ऑलरेडी दाखल झालेला आहे आणि वाट पाहतायत कोणता संघ आमच्या विरुद्ध आमच्या विपक्ष खेळेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये दिसत आहेत. व्हॅल्यांचा पुढचा चेंडू हलक्या हाताने कव्हर रिजन मध्ये ड्राईव्ह केला जातो. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एकाच धावावर समाधान मानावं लागेल. व्हॅली यांना माहिती आहे पंकज पाटील कशा पद्धतीने सुरुवात करतात. हलक्या हाताने कव्हर रिजन मध्ये एक प्रोटेक्शन ऑलरेडी त्यांनी लावला होता. लेफ्ट हँड राईट हँड असल्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. क्षेत्ररक्षण जर बघितलं तर आपल्याला डीप मध्ये फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड ऑन हे खेळाडू दिसतील. एक स्ट्रेट ड्राईव्ह साठी एक खेळाडू उपस्थित आहे. लॉंग ऑफ मध्ये एक खेळाडू दिसतोय आपल्याला. एक चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल. इथे मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू होतो. आधीच ठरवलं होतं की मोठा फटका खेळायचा नाहीये, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. थोडंसं ठरवून खेळलं जात आहे असं म्हणावं लागेल, कारण मोठा फटका खेळण्याचं एक संधी होती. परंतु निलेश यांना माहिती आहे की जर शेवटच्या षटकापर्यंत मी उभा राहिलो तर नक्कीच अजून धावसंख्येला एक चांगला आकार मी देऊ शकतोय. पंकज आणि निलेश ही जोडी आपण मैदानात पाहतोय. गुडदेव मास्टर संघासाठी नक्कीच एक संधी आहे या क्रमांक 1 आणि क्रमांक 2च्या ट्रॉफीसाठी अंतिम विजेतेपद मिळवण्यासाठी. गुडदेव संघाला स्वतःच्या घरच्या मैदानावर ही संधी चालून आली आहे. इथे मात्र बॅटची कड घेते. यष्टीरक्षक स्वतः झेलच्या खाली येतोय. कोणतीही चूक होणार नाहीये. मोठा धक्का असेल गुडदेव मास्टर संघासाठी. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र गडी बाद होतोय. इज गॉन.
गुरुदेव मास्टर संघासाठी ज्या फलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारलं होतं, तो फलंदाज इथे मात्र लवकर बाद होतोय. नवीन फलंदाज जय पाटील, मीरा भाईंदर अग्निशमन दलातील कार्यरत अधिकारी जय पाटील स्वतः इन ॲक्शनमध्ये दिसतील. नक्कीच जबाबदारी असेल जय आणि निलेश यांच्यावर, कारण जर NS भाईंदरचा विचार केला तर नक्कीच 45 ते 50 धावा या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. एक चांगल्या उमेदीचा NS भाईंदर देखील संघ आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच हे सर्व खेळाडू येथे प्रॅक्टिस करत असतात. षटकाकडे लक्ष दिलं तर व्हॅली यांचं क्रमांक 2चं षटक सुरू आहे. इथे मात्र हलक्या हाताने लॉंग ऑन रिझनमध्ये एक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक धाव धावून पूर्ण होते. चांगले षटक व्हॅली रॉड्रिक्स यांचं म्हणेन मी. क्रमांक 2चं षटक इथे मात्र समाप्त होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे लक्ष दिलं तर आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. धावा झालेत त्या 26 लॉस फॉर 2 विकेट्स. 2 गडी बाद झालेत. अमोल आणि पंकजच्या रूपाने कुठेतरी धावसंख्येला आळा बांधण्याचं काम नक्कीच व्हॅली यांनी केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा तब्बल कुठून काढल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावांचं षटक आणि त्यामध्ये 2 गडी बाद करण्यात यश मिळालं आहे व्हॅली रॉड्रिक्स यांना. त्यामुळे नक्कीच एक दर्जेदार गोलंदाजी व्हॅली रॉड्रिक्स यांच्या मार्फत पाहायला मिळते. षटक पूर्ण झालेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेत त्या म्हणजे 26 धावा. नवीन गोलंदाज ऑस्कर, क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी ऑस्कर सामना करतील जय पाटील. चला सामना ऑन करा, थोडीशी रिक्वेस्ट असेल. पहिला चेंडू आणि इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय. सरळ इमारत क्रमांक 3च्या पत्र्यावर येतोय एक दणदणीत षटकार. जय पाटील इज ऑन फायर. पुरेपूर फायदा उचललाय जय पाटील यांच्या मार्फत. चेंडू सरळ भिरकावून दिलाय इमारत क्रमांक 3च्या पत्र्यावर आणि 6 धावा प्राप्त केलेत गोडदेव मास्टर संघासाठी. ऑस्कर यांच्या पहिल्याच चेंडूवर हा घणाघात केला जातोय, आघात केला जातोय. कुठेतरी एक दबाव टाकण्याचा प्रयत्न जय पाटील यांच्या मार्फत. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकले 32 धावा. इथे मात्र काय घडलंय, इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु ऑस्कर देखील म्हणतोय एक तेरी एक मेरी. षटकारानंतर जय पाटील यांची दांडी गुल इज गॉन. विकेट क्रमांक 3. त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता जय पाटील यांच्या मार्फत परंतु चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. नवीन फलंदाज स्वतः कर्ण महेंद्र पाटील. एक जबाबदारी आहे मोठी खेळी करण्याची, कारण घरचं मैदान आहे. दररोज याच मैदानावर हे सर्व खेळाडू सराव करत असतात, त्यामुळे नक्कीच खेळपट्टीचा अचूक असा अंदाज देखील आहे. ऑस्कर यांचा एक नाट्यमय षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद. नवीन फलंदाज महेंद्र पाटील सामना करतील ऑस्कर यांचा. इथे मात्र पहिला चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. चांगला फटका डी झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा. आमचे पंच अजय केणी सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. थोडंसं बॅकफुटला गेले आणि कव्हर रिजन मध्ये एक चाबूक स्ट्रोक कंप्लीट केलाय. 2 धावा मिळत आहेत. लहान मुलं जी आमची
मध्ये मध्ये फिरतायत, विनंती असेल सगळ्यांनी इमारतीच्या वरती थांबायचं आहे, खाली कोणी येऊ नये, लहान मुलांना विनंती आहे. पुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये, चेंडू एक धाव धावून पूर्ण झालेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार नाही आहेत कारण चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. एकच धाव. 35 लॉस फॉर 3 विकेट्स. कुठेतरी 45-50चं टार्गेट एक मनात असेल कारण क्रमांक 3चं षटक सुरू आहे. शॉर्ट पिच पर्यंत चेंडू, परंतु वेग जास्त होता, व्यवस्थित टाइम करू शकले नाही स्वतः गोलंदाज. अतिशय सुंदर प्रयत्न झाला होता परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातात सापडत नाही आहे. इथे मात्र जीवनदान मिळत आहे निलेश यांना. एक महत्त्वाचा खेळाडू बाद करू शकले असते परंतु स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावत होते त्यामुळे झेल सुटतोय. 2 धावा. पुन्हा एकदा फलंदाज धावून पूर्ण करतायत. धावसंख्येला हातभार लावतायत. 37 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. धावा झाले 37. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव स्क्वेअर लेग रिजन मधनं प्राप्त होते. चांगली फेकी, चांगला थ्रो. याच दरम्यान मला वाटतं षटक संपतंय ते म्हणजे तिसरं. क्रमांक 3च्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेत त्या म्हणजे 38 धावा. आणि संधी देतोय मी डीजे ऑपरेटरसाठी. धन्यवाद डीजे. पालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री महेश नरेश म्हात्रे दादांचं आगमन होत आहे आणि दादांचं आगमन षटकाराने होत आहे. इथे मात्र अजून एक मोठा फटका, अजून एक ब्रँडेड षटकार येतोय. मंडळाचे अध्यक्ष इथे उपस्थित झालेत आणि लगेचच त्यांचं स्वागत षटकाराने निलेश पाटील यांच्या बॅटमधनं होत आहे. सोबतच आमचे तरुण बाय पूर्ण झाले आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे निलेश पाटील यांच्या फलंदाजीसाठी. की ज्या पद्धतीने सकाळी सुरुवात केली होती त्याच पद्धतीने संध्याकाळी देखील इथे ऍक्शन मध्ये दिसत आहेत. आता मात्र काय घडलंय, लाईन चुकते, थोडंसं दडपण नक्कीच राकेश यांच्यावर पाहायला मिळतंय. अवांतर चेंडू हाताळला जातोय. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहे. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला. 51 धावा. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. सेमीफायनलचा सामना. शॉर्ट बॉल. आता मात्र शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता. एक धाव धावून पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज हाना मध्ये मला वाटतंय 2 धावा धावून पूर्ण झालेत. सुंदर रनिंग पाहायला मिळाले. नक्कीच यष्ट्यांचा वेध गोलंदाजाने घेतला होता परंतु तो व्यवस्थितरित्या साधता आला नाहीये त्यामुळे या 2 धावा धावून पूर्ण झालेत. 53 धावा. 53. एक भला मोठा डोंगर चढताना दिसत आहेत ते म्हणजे गुरुदेव मास्टर्सचे खेळाडू. 53.
आता मात्र चूक घडले मला वाटतं यष्टीरक्षकामार्फत वाईट+1 म्हणजे 2 धावा बोनस रूपाने बहाल केल्या जात आहेत. दडपण आहे नक्कीच, कारण सेमीफायनलचा सामना खेळतोय स्वतः आयोजक संघ आहे. आणि पुन्हा एकदा तीच चूक मला वाटतं या षटकातील तिसरा अवांतर चेंडू राकेश हाताळताना दिसत आहेत. आता मात्र चांगला चेंडू चेंडू पडल्यानंतर एक अनपेक्षित उसळी घेतली, त्यामुळे चेंडू निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू जातोय निर्धाव. चांगला कमबॅक म्हणेन मी राकेश यांचा. शॉर्ट पिच मध्ये चेंडू इथे पुल केलाय. चेंडू सरळ निघून जाईल. वन बाउंस सीमा रेषा पार. येतोय महेंद्र पाटील यांच्या बॅट मधून खणखणीत चौकार. धावा पूर्ण झालेल्या आहेत गुरुदेव मास्टर संघाच्या, आणि महेंद्र पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर षटकार ठोकला तर पियुष इंटरनेट हितेश म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये. फुलटॉस चेंडू, संधी आली होती परंतु मोठा फटका, नक्कीच खेळण्यात यश मिळालं नाहीये. पण 2 धावा या दरम्यान धावून पूर्ण झालेल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी गुरुदेव मास्टर्स संघातर्फे. षटक संपताय 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 62 धावा आणि 63 धावांचं आव्हान हे ठेवण्यात आलंय NS भाईंदर संघासमोर. चला, मी गुरुदेव मास्टर संघाला विनंती करेल तर थोडंसं फास्ट करा. आपली स्पर्धा आहे, आपली टुर्नामेंट आहे. यानंतर एक अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 24 चेंडू 63 धावा पूर्ण करायच्या आहेत NS भाईंदर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मंचावर जर लक्ष दिलं तर सर्व मान्यवर मंडळी आमची उपस्थित आहे. आणि निलेश पाटील यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 11 चेंडू नाबाद 38 धावा. सकाळी 41 धावा, आता 38 धावा नाबाद. आणि महेंद्र पाटील त्यांच्या साथीला साथ देऊन नाबाद परतलेत. अतिशय सुंदर फलंदाजी गुरुदेव मास्टर संघाच्या वतीने. चला, विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. तर मी विनंती करेन या उर्वरित इनिंगसाठी आमचे ऑफिशियल समालोचक भरत राऊत सर या. आपल्या मधुर आवाजात आपण या दुसऱ्या सेमीफायनलची दुसरी इनिंग पाहणार आहोत. धन्यवाद. हॅलो. याच दरम्यान आम्ही स्टेजकडे वळतोय. जे मान सन्मान बाकी राहिलेत ते आम्ही पूर्ण करून घेतोय. तर सर्वप्रथम या आकर्षक अशा ट्रॉफीज ज्या आपण पाहतोय, तर श्री किरण मधुकर पाटील दादांना विनंती करतोय या आपण आपल्या मंडळाच्या वतीने आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. मंडळाचे अध्यक्ष महेश म्हात्रे दादांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते किरण मधुकर पाटील यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आकर्षक ट्रॉफीज ज्या आपण पाहतोय त्या सर्व ट्रॉफीज आम्हाला किरण दादा, प्रशांत दादा आणि चेतन दादा यांच्या मार्फत देण्यात आले आहेत. धन्यवाद. कॅमेरामॅन थोडंसं लक्ष द्यायचं आहे.
थँक्यू प्रणित. मात्र इतकंच म्हणू शकेल या मॅचच्या विषयी. आता फक्त आपण ट्रेलर पाहिलाय, पिक्चर अजूनही आपल्याला बघायचं आहे. कारण एक धमाका आपण निलेश पाटलांच्या बॅटमधून पाहिलाय, मात्र दुसऱ्या बाजूला एका साईडला जोनस आहे, हे विसरता कामा नाही आहे. नाण्याची एक बाजू बघितले, दुसरी बाजू अजूनही आपल्याला पाहायची आहे. आणि ही जी मॅच आहे ना मित्रांनो, जो साऊथचा पिक्चर असतो ना डुशुम डुशुम, तशी ही मॅच होणार. फुल ॲक्शन धमाका तुम्हाला पाहायला मिळेल. आणि याची पूर्ण कल्पना गोडदेव टीमला देखील आहे. गोडदेव टीम जोनसच्या विकेटच्या शोधात राहील आणि जोनसला त्या ठिकाणी स्वतःची विकेट सांभाळून मोठे फटके खेळायचे आहेत. त्यामुळे मॅच नक्कीच या ठिकाणी चांगली पाहायला मिळू शकेल. सामना सुरू झाला आहे या स्पर्धेची. दुसरी सेमीफायनल मॅच, गोडदेव वर्सेस एनएस भाईंदर. गोलंदाज तयार. पहिला चेंडू प्लेसमेंट, कट केले गेले चेंडूला सिंगल मिळणार. अकाउंट ओपन केलंय, प्लस स्ट्राईक रोटेट केले गेले आहे. या 24 चेंडू पैकी सर्वाधिक चेंडू जोनसच्या वाटेला यायला हवेत. हा प्रामाणिक प्रयत्न ॲलनचा त्या ठिकाणी आपण पाहिलाय. सिंगल निघतोय. स्टार्ट झाले, सुरुवात झाली या मॅचला. एक या धावेनं. स्ट्राईकला जोनस. 63 करायचे. अगोदर मला वाटते 5 ओव्हरमध्ये 63 धावा आपण पाहिल्या होत्या, आता 4 ओव्हरमध्ये पाहिलेत. दर्जा उंचावला आहे. ऑफसाईडला पंच केलाय. यावेळेस चेंडू जातोय स्वीपर पॉइंट कव्हरच्या दिशेनं. बाउंड्री लाईन पूर्णतः मोकली आहे, फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. यावेळेस नक्कीच धावा मिळतील 4. सुरुवात झालंय. आम्ही 63 धावांचं आव्हान स्वीकारलंय. जोनसच्या बॅटमधून हा चौकार. दोन धावा. थोडंसं आपण जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू हा टाकण्यात आला होता महेंद्र पाटील कडून. धावा संख्या 2 ने पुढे सरकते. धावा संख्या झाली ती तब्बल 7. 63चं आव्हान ते देखील 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत, म्हणजे रिक्वायर्ड रन रेट तब्बल 15.75. 15 ते 16 धावा पर ओव्हरमध्ये बनवायचे आहेत. उलटा पुलटा स्ट्रोक. काय या फटक्याची गरज आहे? मात्र प्रयत्न केला होता कारण जे फटके जोनस जवळ आहेत, हवेचं जर प्रमाण पाहिलं या मैदानाच्या दिशेनं तर हवा पूर्णतः शांत झालंय. बामन देवाचं मंदिर, त्याच्यावर भगवा ध्वज जो आहे, हा खऱ्या अर्थानं भगवा ध्वज म्हटलं तर स्लॉक स्लिपचा फटका. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. यस, बघा पायऱ्या ज्या आहेत तिथे चेंडू जातोय. 2 धावा. आणि या 2 धावेनं धावा संख्या झाली आहे ती 9 धावा. भगवा ध्वज म्हटलं तर इतिहास पडतोय आपला मित्रांनो तो, आणि तो हवा दर्शवतोय. हव्याचं प्रमाण देखील तितकं नाहीये. फुल टॉस, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, मात्र गोशांकी क्षेत्र. पुन्हा धावा मिळते 2. रिक्वायर्ड 15.75. 16 धावा पर ओव्हरमध्ये करायचे. आतापर्यंत धावा आल्या आहेत फलकावर 11. चांगला षटक हाताळल्या. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त 11 धावा महेंद्रनं खर्च केल्यात. आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18, आणि 18 मध्ये बनवायच्या त्या 52 धावा. बघा लहान मुलांनी मैदानाच्या आतमध्ये उतरू नका, भवरेवाले. 52, 18 मध्ये 52 बनवायचे आहेत. जोनस आहे तोपर्यंत नक्कीच मी म्हणेल
क्षमता आहे, कारण या खेळाडूनं अनेक चमत्कार केलेत. लक्षात ठेवा, अनेक इनिंग, एकतर अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चची इनिंग, आर के क्रीडांगणाची इनिंग, त्यानंतर ओवळा स्पोर्ट्स ओवळ्याची स्पर्धा, ती एक इनिंग अजूनही डोळ्यासमोर आहे. जोनस नवघर मैदान ज्यानं गाजवलंय, अशी कुठलीच स्पर्धा नाही. विचार करा तुम्ही, सगळ्याच स्पर्धांमध्ये चांगली इनिंग ज्यानं साकारलाय तो जोनस खेळपट्टीवर आहे. फुल टॉस, डिक्लेअर झोन, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल मध्ये, चेंडू अडवू नका. 2 धावा, चेंडू पकडू नका प्लीज. आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. बॅटला ब्रश करून चेंडू फ्लाइंग स्लिप रिझर्व मध्ये, सिंगल वेगानं सिंगल कंप्लीट केलाय. जोनसला स्ट्राईक हवी आहे. 1 धाव. जसजसे चेंडू संपतील तसतसं नक्कीच प्रेशर वाढेल आणि ते प्रेशर वाढवून द्यायचं नाहीये, इतकंच प्रयत्न असेल. मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी राहुल पाटील. काय तो कॅच मगाशी आपण पाहिलं राहुल पाटीलने टिपलाय. असं वाटलं होतं की तो चेंडू जो आहे तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की काय, श्वास अगदी गळ्यापर्यंत येऊन अडकला होता. बघा, अध्यक्षांकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आलेत. महेशजी म्हात्रे साहेबांकडून. ओ, खूप चांगला चेंडू. रिटायरमेंट घेत आहेत मिस्टर ॲलन. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 14. 50 वयोगटातील खेळाडू आहे, त्याच्यामुळे रिटायरमेंट तो घेऊ शकतोय. 9 चेंडू झाल्यात. विकेट नोंदवली जाईल, रनआउटच्या स्वरूपात विकेट नोंदवली जाईल. मॅच सध्याच्या घडीला थंड आहे, मात्र मॅच गरम व्हायला वेळ लागणार नाही. राकेश न्यू बॅटर आणि पूर्ण कल्पना गोडदेव टीमला देखील आहे. या संपूर्ण इनिंगचा विचार केला आपण तर निलेश पाटीलच्या आपण ती इनिंग पहिली. ओव्हरऑल संपूर्ण इनिंगमध्ये जवळजवळ मला वाटते 3 ते 4 षटकार लागलेत. मागच्या इनिंगचा विचार केला तर आपण इथे तिने 3 मारले, तुम्हाला 5 मारायचे आहेत. फुल टॉस आहे, ऑन ड्राईव्ह केलाय, वाईड स्लॉंग आणि डीपला चेंडू निघून जातो. निलेश पाटील थोडंसं पंबल झाला. दुसऱ्या अटेमध्ये चेंडूला उचलला गेलाय. थ्रो येईपर्यंत 2 धावा. या 2 ने धावा संख्या झाली ती तब्बल 16 धावा. 16. लॉस ऑफ 1 विकेट. ॲलन रिटायरमेंटच्या स्वरूपात बाद होत आहेत. काय गोलंदाजी केली आज, खूप चांगली गोलंदाजी मिस्टर राहुल पाटील, यास्मी स्पोर्ट्स. आणखीन एक चांगला चेंडू, खूप चांगली लाईन त्यांनी लेंथ डाऊन द ऑफ स्टंप. खूप चांगली लाईन आणि लेंथ आणि खोलवर टप्प्याची गोलंदाजी आज जोनसच्या अगेन्स्ट राहुल पाटील करतोय. अमोल वेतोस्कर प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण बदलण्याचं काम करतायत. ऑफ साईडला वेळेस कट करतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. थर्डमॅन डीप मधून नितीन नाईक चेंडूला उचलण्यासाठी येत आहेत. फक्त सिंगल मिळणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर लावल्या आहेत त्या एन एस बांदेर या टीमनं 17. आता येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये ते म्हणजेच 46 धावा. 12 चेंडू 46 धावा. 12 बॉल रिक्वायर्ड बाय 46 रन टू विन. 12 मध्ये 46 बनवायचे आहेत. जोनस आहे तोपर्यंत ही धाव संख्या शक्य आहे असं ठामपणे म्हणू शकतोय. अनेक बहारदार इनिंग या खेळाडूनं आपल्या टीमसाठी खेळले आहेत आणि पूर्ण विश्वास एन एस बांदेर टीमला आहे या खेळाडूवर. 46 करायचे 12 मध्ये. म्हणजे एक साधं सोपं गणित जर मांडायचं गेलं तर जवळजवळ इतकंच म्हणू शकेल की मी जवळपास 8 षटकार 7 ते 8 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. अमोल वेतोस्कर झेलच्या खाली, त्यांनी टिपलाय झेल. मोठी विकेट, प्राइसलेस विकेट. जोनस या ठिकाणी आउट.
डान्स कॅमेऱ्यानं कव्हर केलाय. खूप चांगला डान्स करतात त्या मुली ज्या आहेत, एन्जॉय करतात हे क्रिकेट. आणि 500 रुपयाचं पारितोषिक देखील जोनसच्या विकेटसाठी आलेलं आहे. सन्माननीय अध्यक्ष ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळ माहिती म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मोठी विकेट आहे, प्राइजलेस विकेट. ज्या विकेटच्या शोधात ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ होता ती विकेट मात्र गोडदेव टीमनं लवकर प्राप्त केलंय. न्यू बॅटर मिस्टर बोना स्ट्राइक एंडवर. आता आव्हान थोडंसं कडवं, संघर्ष करावा लागेल. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका आहे, 2 धावा मिळतील. इक्के दुक्के से कुछ बनने वाला नहीं है. टीम भाईंदर जो भी करना है अभी करना है और जल्दी से जल्दी फ्लाइट का टिकट काटिए. वरून प्रवास तुम्हाला करावा लागेल. बोनाचा तोच प्रयत्न, तो प्रयत्न फसलाय. पुढे येऊन लॉफ करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस एसटीच्या मागे कोण, अमोल वेतोस्कर सोडणार नाहीये. आणखीन एक विकेट डाऊन, बोना आउट. आणखीन 500 रुपये म्हात्रे साहेबांकडून, अध्यक्षांकडून. ऑन हॅट्रिक, ओव्हर हॅट्रिक, ऑन हॅट्रिक नाहीये, ओव्हर हॅट्रिकचा संधी आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे की टीम हॅट्रिक. टीम हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण झाल्या. तिसरी विकेट या ठिकाणी प्रमोदच्या नावावर. साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपये. मात्र मित्रा काय गाणं वाजवलंस तू. शाहीर साबळे यांचं एक गीत. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर मासळी मित्र आता सध्याच्या घडीला मिळत नाहीये. थंडी वाढलंय, मासले अगदी दूर लांब पळून गेले. अगदी कोळी समाज देखील हैराण झालाय की मासे नक्की गेलेत कुठे. आणि सध्याच्या घडीला मार्केट फुल टाईट आहे. ज्याप्रमाणे ही मॅच जितकी टाईट नाही त्याहून मच्छीचं मार्केट फुल टाईट आहे. धावा झाल्या ते 19. प्रवीणजी म्हात्रे विनंती करतोय आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. प्रमोद, प्रमोद आणि प्रमोद 3 डब्ल्यू शोधलेत. हंगामा चित्रपट तुम्ही पाहिला होता ना मित्रांनो. 1 डब्ल्यू शोधता शोधता नाकी न वाला होतं. मात्र या गोलंदाजानं 3 डब्ल्यू शोधलेत. अपील 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 बोर्डवर, बोर्डवर हॅट्रिक. तिसरी हॅट्रिक 40+ क्रिकेट मधील. पहिली हॅट्रिक नितीन हजारे, दुसरी हॅट्रिक आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली. आणि जवळपास ही तिसरी हॅट्रिक. तिसरी हॅट्रिक प्रमोदच्या नावावर. आणखीन 500 रुपये जमा. झाला पाहिजे. चार विकेट, 4 डब्ल्यू नंदू पाटीलने शोधले होते, 4 डब्ल्यू प्रमोदने शोधले आहेत. मात्र ही या 40+ क्रिकेटच्या मालिकेमधील तिसरी हॅट्रिक या ठिकाणी नोंदवली गेली आहे. या ठिकाणी नक्कीच हा एक चेंडू अजूनही बाकी आहे. न्यू बॅटर, ओ चेंडूला अगदी डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. तब्बल मात्र सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेब यांच्या अकाउंट मधून 2000 रुपये तर कट झालेत. 50-50च्या कडक नोट आणले आहेत. अगदी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न आहे. अंतिम फेरीच्या दिशेनं धावसंख्या झाले 19.
चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 मध्ये जवळपास मी तरी म्हणेल जवळपास 44 धावा करायचे आहेत. अनन्या मोटरचे मालक सन्माननीय मंगेश जी गुप्ता साहेब यांना विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावर यायचंय. आणि प्रवीणजी मात्रे गोलंदाज तयार. भावेश पाटील हा मोठा फटका आहे, हा मोठा फटका आहे. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. मात्र हे फटके अगोदर येणं गरजेचे होते. अगदी 50-50च्या आताच मला वाटतं बँकेतून काढून आणत. सिरियल नंबरचे नोट अगदी आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये या ठिकाणी ठेवले. 2000 रुपये मिस्टर प्रमोद. हो चांगला चेंडू आहे. अगदी मी म्हणेल अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल. उमरमध्ये गुडदेव संघ स्वप्न काय हे पूर्ण होणार. चॅम्पियन बनण्याचं जे स्वप्न अनेक वर्षापासून उमरमध्ये गुडदेव टीमनं पाहिलं आहे. स्वतःच्या या घरच्या मैदानावर चॅम्पियन बनायचंय. विकेट डाऊन. फलंदाज बाद. खऱ्या अर्थाने या मॅचचा एन्जॉय आनंद जो घेतलाय त्या मुलींनी घेतलाय. खूप चांगला डान्स वर केला त्यांनी. त्या कोणाकोणाच्या मुली आहेत त्या? प्रमोदचे आहे मला वाटते, निलेश पाटीलचे आहे, प्रशांतचे आहे, भूषणची देखील आहे, योगेश थँक्यू दादा. कुठून गाणं शोधून काढलंय तू? पुन्हा एकदा 500 रुपये जमा भावेश पाटीलच्या अकाउंटवर. आज मला वाटते गड्डी घेऊन आलेत, एटीएम काढून आणलेत एटीएम मधून पैसे. महिची मात्रे साहेबांना अंदाज होता त्यांना की आमचा संघ ग्रँड फिनाले मॅच खेळणार आणि मला माझ्या संघाला नक्कीच त्या ठिकाणी प्रोत्साहित करायचं आहे. बघा तुम्ही नाचताना ठीक आहे, नाचा, फक्त शरीराचा तोल सांभाळा आणि शक्यतो मागे नाचा. दक्ष थोडस मागे. खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. फक्त एक चेंडू बाकी आहे, त्यानंतर आपण अंतिम फेरीच्या सामन्याच्या दिशेने वळणार आहोत. तर रेडी राहायचं. बॉक्सबेल टीम कॅप्टन गणेश मनेरा. आणि अशा रीतीने या ठिकाणी ओम ब्रह्मदेव गोडदेव हा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि अभिनंदन NS भाईंदर. आणि NS भाईंदर देखील हा संघ या स्पर्धेतून रिकामी हाती जात नाहीये. त्यांना देखील क्रमांक 3 ची क्रिस्टल ट्रॉफी ही या ठिकाणी दिली जाणार आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी या. गणेश